नमस्कार, मी ललित. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी. भाजपाच्या गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू घातपाती नसून अपघाती, सीबीआयचा निर्वाळा. निवडणुकीनंतर ठाकरे बंधू एकत्र येणार, नाना पाटेकर यांचा विश्वास. आणि आज उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत सभा. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू मागे घातपात नसून तो एक अपघात असल्याचा सीबीआयने निर्वाळा केला आहे. असा अहवाल सीबीआयने कोर्टासमोर पाठवला आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार लक्ष्मण सरवदे यांच्या प्रचारार्थ सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जंगी सभेचं आयोजन अकलूज येथे करण्यात आलं होतं. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. माळशिरस विधानसभा उमेदवार लक्ष्मणराव सरवदे यांच्या प्रचारार्थ उद्धवजी ठाकरे यांची अकलूजमध्ये जंगी सभा राम मंदिरात पार पडली. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. शेतीसाठी विजेविना चालणारे उपकरण माझ्याकडे तयार आहे, महाराष्ट्राला वीज तर देणारच. तसंच अजित पवार यांच्यावरती सिंचन घोटाळ्या प्रकरणी आरोप केलेत. चौकशी झाली असती तर अजित पवारांची जयललिता सारखी स्थिती झाली असती, अशी टीका त्यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण हे लकवा भरलेले मुख्यमंत्री आहेत. चांगल्या कामाच्या सह्या करताना त्यांचा हात थरकापतो. नुसत्या नावात डोळस असून उपयोग नाही, अशी आमदार हनुमंत डोळस यांच्यावरती त्यांनी टीका केली. विद्यार्थ्यांसाठी पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी मी सर्वांना टॅब देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपने युती तोडली, हिंदुत्वाचे नाते तोडले, पण मी शिवधनुष्य निवडून आणणारच. माझा महाराष्ट्राचा विकासाचा अजेंडा तयार आहे. मला निवडून द्या, महाराष्ट्र प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी या सभेमध्ये सर्वांना आवाहन केलंय. जे पृथ्वीराज चव्हाण म्हणताय की सिंचन घोटाळ्याची मी चौकशी केली असती तर अजित पवारांची जयललिता झाली असती. का केली नाही चौकशी? स्वतः आता टीव्हीवरती दाखवतात माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र पृथ्वीराज चव्हाण सही करून दाखवत आहेत. कारण शरद पवार बोलले होते हा माणूस भला आहे पण सही करताना याच्या हाताला लपवा बसतो, म्हणून तुम्हाला दाखवतो मला सही करता येते. हो, पण मग ती सही आजपर्यंत अपुऱ्या राहिलेल्या सिंचनाच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी का केली नाही याचा प्रश्न त्यांना आमच्या हा प्रश्न त्यांना विचार. आज पहिल्या प्रथम शिवसेनेचा उमेदवार अधिकृत उमेदवार अकलूजमध्ये लढतोय. धनुष्यबाण घेऊन तुमच्या समोर आलेला आहे. तुम्ही स्वतः डोळत आहात का? म्हणजे डोळ्याला बघतात का? जे काय हालत झालेली आहे नावाचे डोळस नको, नजर डोळस तिकडे पाहिजे मला. सर्वीकडे निवडणुकीचं वातावरण असताना सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी एक अशक्यप्राय गोष्टीवर बेट लावली आहे. नाना पाटेकर म्हणतात, या विधानसभेनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार, यावर मी बेट लावायला तयार आहे. कोण म्हणतंय गुजरात पुढे आहे? सध्या निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्राला गुजरातच्या मागे दाखवण्याचा बीजेपीने प्रयत्न केला होता. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत महाराष्ट्र गुजरातच्या खूप पुढे असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे भाजपच्या या प्रश्नाला आघाडी सरकारच्या सर्वात पुढे महाराष्ट्र माझाने चांगला चपराक लगावला आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात सभा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मतदारसंघाचे उमेदवार दीपक केसकर यांच्या प्रचारार्थ दुपारी 2 वाजता वेगुर्ला येथे सभा होणार आहे.
भोसरी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार एकनाथ पवार यांनी आपली प्रचार मोहीम सध्या जोरात सुरू केली आहे। आज त्यांनी प्रचार मोहीम मतदारसंघातील अनेक भागात पोहोचवली। माळुंग मंडळ अधिकारी दीपक शिंदे व त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी माळशिरस तहसीलदार सुरेखा दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरे येथील भीमा नदीच्या पात्रातील 4 बोटी जाळून व इंजिने फोडून वाळू माफियांवर कडक कारवाई केली। माळुंग मंडळ अधिकारी दीपक शिंदे व त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी माळशिरस तहसीलदार सुरेखा दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तासह उमरे येथे आपले भरारी पथक नेऊन उमरे येथील भीमा नदीच्या पात्रातील 4 बोटी जाळून व त्यांची इंजिने फोडून कडक कारवाई केली। वाळू तस्करांना ही चाहूल लागताच त्यांनी जवळच्या भीमा नदी पात्रातील 3 बोटी नदीच्या पात्रात बुडवून टाकल्या, तर वाळू तस्करांनी बोटी फोडताना गोंधळ घालण्यास सुरुवात केली, पण अकलूज पोलीस स्टेशनचा बंदोबस्त असल्यामुळे कारवाई पथकाला वाळू तस्कर रोखू शकले नाही। सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही वाळू तस्करांच्या विरोध कठोर कारवाई चालू होती। यासाठी दीपक शिंदे, मंडलाधिकारी महांगळूज, बीजी सर्वदे, तलाठी उमरे, बीडी राठोड, तलाठी वाघोली, एटी सुपे, तलाठी माळखांबी, SS ढोंबरे, तलाठी जांभूळ तसेच वाळू सर्वदे संभाजी चव्हाण आदी अधिकाऱ्यांनी वाळू तस्करांना दूर हकलून बंदोबस्त चोख ठेवला। इलेक्शनचे काम असताना सुद्धा महसूल अधिकारी यांनी वरील मोठी कारवाई करून वाळू तस्करी व रस्ते खराब होण्यापासून वाचवण्यासाठी मदत केली आहे। त्यामुळे वाळू व वाळू वाहतुकीच्या त्रासापासून त्रस्त नागरिकांनी समाधान व्यक्त केले। सध्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा बीजेपीच्या प्रचारार्थ मुंबईत आले होते, परंतु यावेळी त्यांनी मीडियापासून लपाछुपी केली। मुलुंड येथे बीजेपीचे उमेदवार सरदार तारासिंग यांच्या प्रचारार्थ ते मुंबईत आले होते। केंद्रीय उत्तर प्रदेशचे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा मुंबईमध्ये बीजेपीच्या प्रचारासाठी आले होते। यावेळी मुलुंड येथील बीजेपीचे उमेदवार सरदार तारासिंग यांच्या प्रचारार्थ ते आज आले होते। यावेळी त्यांनी शिक्षक आणि उत्तर भारतीय समाजाला सरदार तारासिंग यांना मत देण्याचं आवाहन केलंय। यावेळी उत्तर भारतीय समाजातील लोकांनी यांना बनारस ते मुंबई तुरंतो ट्रेनची मागणी केली। यावर उत्तर देताना इलेक्शन होताच या ट्रेनची पूर्तता करण्यात येईल असं ते म्हणाले, मात्र मीडिया समोर बोलण्यास त्यांनी नकार दिलाय। जळगावमध्ये सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या प्रचार जोरावर करायला सुरुवात केली। या पक्षांमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार इब्राहिम पटेल यांनी आपला विकास आराखडा सांगत प्रचार मोहीम जोरात सुरू केली आहे। जळगाव विधानसभा क्षेत्रात उमेदवारांनी प्रचारासाठी पूर्ण जोर लावला आहे। प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपण निवडणूक जिंकून येणार असा दावा करीत आहे। मात्र सकाळी समाजवादी पार्टीचे उमेदवार इब्राहिम पटेल यांनी रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन केलं। या रॅलीमध्ये आबालवृद्ध, तरुण आणि महिलांनी मोठा सहभाग नोंदवला। यावेळी उमेदवारांवर प्रत्येक मोहल्ल्यातून पुष्पवृष्टी अर्पण करण्यात आली, तसाच सत्कार सुद्धा होताना दिसून आला। सुरेश जैन जळगावातून प्रत्येक वेळी निवडणूक जिंकत आले आहेत। जाणकारांच्या मते असे प्रदर्शन यावेळी त्यांच्या विजयाला प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे। खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे एनसीपीचे उमेदवार दिलीप बराटे यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्रभाऊ वांजळे यांनी विकासासाठी बराटे यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय। आज दिलीप बराटे यांच्या प्रचार रॅलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी रेलचेल दिसून आली। यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात। खडकवासल्याचा विकास कामे हीच माझी ईदी असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। या प्रचार सभेत त्यांच्यासोबत असणारे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्रभाऊ वांजळे यांनी संघाच्या विकासासाठी बराटेंना निवडून देण्याचं आवाहन केलं। यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक विकास दांगट, महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते। बीड जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया अधिक प्रभावी पार पाडण्यासाठी नेमलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका असून त्यांनी कोणतीही भीती न बाळगता मतदान प्रक्रियेच्या वेळी अत्यंत जागरूकपणे कर्तव्य पार पाडावे असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केलंय। आज मिशन विधानसभेमध्ये आपल्यासोबत आहेत सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत गावडे। यांच्याशी राजकीय घडामोडींवर संवाद साधलाय आमचे सिंधुदुर्गचे रिपोर्टर रामचंद्र कुडाळकर यांनी। जिल्ह्याच्या राजकारणात नारायण राणे साहेबांना 25 वर्ष झाली। 25 वर्ष या मतदारांनी नारायण राणे साहेबांना या मतदार संघातून महाराष्ट्राच्या राजकारणात निवडून दिलं आणि 25 वर्ष नारायण राणेंनी या जिल्ह्याचं अविरत काम करण्याचा प्रयत्न केला आणि तो 20-25 वर्षापूर्वी मागासलेला सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर होता। या जिल्ह्याला महाराष्ट्रात आणि भारतात
नारायण राणेंनी नाव लौकिक करून दिलं. एका लोकप्रतिनिधीचं काम असतं की ज्यावेळी मतदारांनी त्यांना निवडून दिलेलं असतं त्यावेळी त्या जिल्ह्याचं संपूर्ण बदल किंवा त्या जिल्ह्याचा संपूर्ण विकास करण्याची नारायण राणेंच्या अंगात धमक होती. ही गेल्या 25 वर्ष नारायण राणे तुम्हाला 25 वर्ष नारायण राणेंच्या बरोबर अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले, अनेक आमदार निवडून आले, पण हे कुठं दिसले नाही. या काही सत्ताधारी होते पण हे कुठं असं महाराष्ट्राच्या नकाशात मोठं यांचं काय योगदान दिसलं नाही. हे सुद्धा इथल्या मतदाराला आणि जनतेला माहीत आहे. तुम्हाला हे माहीत आहे की सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या घोषित केला, त्याच्यानंतर दोडामार्गचा तालुका निर्माण केला. ही लाक्षणिक कामं ही नारायण राणे साहेबांनी केली. त्याच्यानंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विमानतळ झालं पाहिजे. विमानतळ इथं पर्यटन जिल्हा असल्यामुळे विमानतळ झालंच पाहिजे आणि विमानतळाचं काम चालू आहे. सी वर्ल्डला सुद्धा मंजुरी मिळाली, सी वर्ल्डचं काम चालू आहे. त्याच्यानंतर रस्ता, पाणी, वीज आणि ग्रामीण भागातली आरोग्य यंत्रणा, शिक्षण सेवा हे सगळं अतिशय चांगल्या प्रकारे गेल्या 15 वर्ष 20 वर्षापूर्वीपेक्षाही आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू होते. त्याच्यात 25 वर्षात हे सगळं करत असताना राणेसाहेबांनी एक विश्वास या मतदारांचं संपादन केलं. पण आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं की जे विरोधक असतात ते नारायण राणेंवर बोलतात कारण त्यांना माहिती आहे महाराष्ट्रात काम करायची गरज नाही, महाराष्ट्र सरकारमध्ये काम करायची गरज नाही, लोकांचा विकास करण्याची गरज नाही, लोकांना काही देण्याची गरज नाही. फक्त नारायण राणेंवर बोलल्यानंतर त्याला मोठं व्हायला मिळतं असं वाटतं. भोसरी विधानसभेचे मनसेचे उमेदवार सचिन चिखले यांनीही आपल्या प्रचार यात्रेला जोर दिलाय. आज आपल्या मनसैनिकांसोबत त्यांनी लोकांशी संवाद साधला. हिंगोली जिल्ह्यात सध्या पक्षांनी आपापल्या सभांना जोर धरला आहे. वसमत या विधानसभा मतदारसंघात उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. भ्रष्टाचार निर्मूलन अभियानाअंतर्गत जनतेचे भ्रष्टाचाराची माहिती देण्याकरिता व संपर्क साधण्याकरिता पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो वाशिम येथे हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1064 देण्यात आला आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.